नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर. तर आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे त्या गोष्टीचं नाव आहे ती एक रात्र. रेवतीने थर्मामीटर 3दा पाहिला. समोर तिचा 5 वर्षाचा मुलगा सुयश तापाने फणफणत होता. ताप उतरायचं काही नाव घेत नव्हतं. औषधं देऊन 6 तास झाले पण तरीही ताप उतरत नव्हता. म्हटल्यावर डॉक्टर रेवतीला काळजी वाटू लागली. संध्याकाळी सगळं घर डोक्यावर घेणारा सुयश रेवतीसमोर निपचित पडला होता. अचानक आलेल्या तापाचं कारण काही समजेना. त्यात सुनील, रेवतीचा नवरा, कामानिमित्त सकाळीच तालुक्याला गेला होता. तो आता सकाळीच परतणार. सुनीलला फोन करावा तर ते काळजी करत बसतील. त्यातही सकाळशिवाय तो परत येऊ शकत नव्हता. त्यात हे गाव आणि घर दोन्हीही नवीन असल्याने काय करावं हे रेवतीला सुचत नव्हते. घड्याळाने 12चे ठोके दिले तसे रेवती डचकली. बापरे, 12 वाजून गेले, अजूनही सुयशचा ताप उतरला नाही. शेजारी पाजारींना कोणाशी फारशी ओळख नव्हती. 4 दिवस झाले होते त्यांना या गावात येऊन. त्यांचे सामान जेव्हा गाडीतून उतरलं तेव्हा लोकांच्या नजरा आपल्यावर रोखल्यासारख्या वाटल्या. तिला सुनीलला तसं तिने बोलूनही दाखवलं, पण आपण नवीन आहोत, कुतूहलाने ते पाहत असतील असे तिला वाटले. सुनीलनेही रेवतीचं मन उडवून दिलं. घर फार मोठे नव्हते पण पाहता क्षणीच रेवतीला आवडलं. दार उघडून आत जाणारे तोच एक जोरदार वाऱ्याचा झोत त्यांच्या अंगाला स्पर्श करून गेला. रेवतीच्या तर अंगावर शहारेच आले. घर अजून पूर्णपणे आवरलंही नव्हतं. दिवसभर सुयश इकडे तिकडे उड्या मारत होता. त्यालाही हे घर फार आवडले होते. विशेष करून पडवीत असलेला झोपाळा. आल्या आल्या त्या झोपाळ्याच्या सुयशने ताबाच घेतला. सुयशचं मन नवीन जागेत रमलं म्हटल्यावर रेवती आणि सुनील निश्चिंत झाले. त्यातच 2 दिवस सुनीलला तालुक्याच्या गावी जावं लागणार होतं. घरी आता रेवती आणि सुयश दोघेच होते. रेवतीने घर आवरायला घेतलं. छोटेसे घर, पण ते आवरताना रेवतीच्या अक्षरशः दमखुश झाली. 2-3दा तिला वाटले की तिने आवरलं सामान पुन्हा अस्तव्यस्त झालं, पण ती इतकी दमली होती की आपणच सामान लावायला विसरलो असं तिला वाटलं, म्हणून तिने तिथे दुर्लक्ष केलं. तिने सामान लावता लावता जेवण बनवले. तोपर्यंत सुयश झोपाळ्यावरती खेळत होता. ती सुयशला जेवणासाठी बोलवायला गेली. तिला वाटलं सुयश कोणाशी तरी बोलतोय, पण ती झोपाळ्याजवळ गेली तर तिथे कोणीच नव्हतं. सुयशला विचारलं, कोणाशी बोलत होतास? पण सुयश रेवतीकडे दुर्लक्ष करत होता. खेळता खेळता स्वतःशीच बोलत असेल असं म्हणत तिने सुयशला जेवायला नेले. ताट वाढायला घेतले तर आधीच कोणीतरी खाल्लेले. हा सगळा काय प्रकार आहे हे काहीच रेवतीला कळत नव्हते. रेवतीने विचार केला की कोणीतरी मुद्दाम त्रास देण्यासाठी तर करत नाहीये. तिने ताट केलं. सुयशला जेवण भरवणार तो सुयशच्या शर्टावर भाताचे शीत पडलेले दिसले. हे सगळं काय चाललंय? सुयश जेवला पण कसं शक्य आहे? त्याला तर सगळ्याच कामासाठी माझी मदत लागते, मग तो हाताने जेवण घेऊन कसा जेवू शकतो? सकाळपासून इतकी कामं झाली की माझं डोकंही चालत नव्हतं. बहुतेक असा विचार करून रेवतीने थोडा आराम करावा असा विचार केला. सुयशला घेऊन ती खोलीत झोपायला गेली. सुयशला झोपवलं पण प्रयत्न करूनही तिला झोप लागेना. सकाळपासून घडणाऱ्या विचित्र घटनांनी रेवतीची झोप उडालेली. शेवटी कंटाळून ती उठली. सुयश शांत झोपला होता. तिने प्रेमाने त्याच्या चेहऱ्यावर हात फिरवला. तिला हलका चटका लागला. बापरे, सुयशचं अंग चांगलंच गरम झालं होतं. तेव्हापासून ते आता रात्रीचे 12 वाजले. सुयशचा ताप तसूभरी कमी झाला नव्हता. सकाळी उठल्या उठल्या तिने डॉक्टरकडे जायचे ठरवले. थंड पाण्याच्या पट्ट्या तिने सुयशच्या डोक्यावर ठेवल्या. रात्री 2:30-3 वाजले असतील. रेवतीच्या डोळ्यावर झोप आली. तसंच सुयशच्या बाजूला डोकं ठेवून तिने डोळे मिटले. किती वेळ झाला कोणास ठाऊक. रेवतीने आपले डोळे किलकिले करीत उघडण्याचा प्रयत्न केला, पण तिचे डोळे काही केल्या मात्र उघडत नव्हते. किलकिल्या डोळ्यांनी तिने डोळ्यांना आणि मेंदूला त्रास देत समोर पाहण्याचा प्रयत्न केला. तिला समोर पुसटशी आकृती दिसली. रेवतीने डोळ्यांनी अजून ताण दिला तशी ती आकृती रेवतीला स्पष्टपणे दिसू लागली. नऊवारी साडी नेसलेली
पायाला कपाळाला रुपया एवढं कुंकू, केस मोकळे, दात विचकत ती रेवतीकडे पाहत होती. रेवतीच्या अंगावर सर्क करून काटा आला. कोण बाई, माझ्या घरात काय करते? रेवतीने डोळे उघडण्याचा प्रयत्न केला, पण एक विचित्र ताकद तिला रोखत असल्याचा भास झाला. तेवढ्यात रेवतीचे लक्ष त्या विचित्र बाईच्या हाताकडे गेले. एक लहान मुलगा तिच्या हातात धरून उभा होता. रेवती आता अधिक सावध झाली. तिने डोळे ताणत पुन्हा पाहण्याचा प्रयत्न केला. तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून रेवतीचा सुयश होता. सुयशला पाहताच सगळं बळ एकवटून रेवतीने उठण्याचा प्रयत्न केला, पण तिला जाणवू लागले की तिला कोणीतरी उठवण्यापासून रोखत आहे. तरीही सगळी ताकद एकवटून तिने हात पुढे केला. ती बाई दात विचकत सुयशला घेऊन मागे मागे जाऊ लागली. रेवतीने आपला हात अधिकच पुढे नेला, पण तिचा प्रयत्न निष्फळ ठरला. अचानक ती बाई आणि सुयश रेवतीच्या डोळ्यासमोरून गायब झाले. रेवतीच्या तोंडातून जोरदार किंकाळी बाहेर पडली. तिला दरदरून घाम फुटला. डोळे विस्पारून रेवती समोर पाहण्याचा प्रयत्न करू लागली, पण तिचे डोळे समोर कोणीच नव्हते. रेवतीचे अंग थरथरू लागले. पण इतका वेळ स्वप्न पाहत होतो तर? कारण समोर कोणीच नव्हतं. रेवती सुयशचा ताप पाहण्यासाठी त्याच्याजवळ वळली आणि रेवतीला घाम फुटला. सुयश बेडवर नव्हता. अंगात एवढा ताप असताना मुलगा कुठे गेला? रेवती बेडवरून खाली उतरली. सुयशला शोधू लागली, पण सुयश कुठेच दिसत नव्हता. रेवतीने पाय थरथरू लागले. आपण जे पाहिले ते स्वप्न नव्हतं. कसं शक्य आहे? रेवती सुयशला हाका मारत होती, पण काहीच प्रत्युत्तर येत नव्हते. दार उघडून पाहावं म्हणून ती दाराकडे वळली. कडी काढताना तिला बाहेरून हसण्याचा आवाज आला. इतक्या रात्री कोण असावं? आणि सुयश तिने घाईतच दार उघडलं. पडवीत झोपाळ्यावर तीच बाई सुयशला मांडीवर घेऊन झोपली होती. एक विचित्र हास्य तिच्या चेहऱ्यावर होते. जणू या क्षणाची ती वाट पाहत होती. रात्रीची ती भयान शांतता आणि तिचे हास्य वातावरण अधिकच भयानक करत होते. काय करावं रेवतीला काही सुचत नव्हते. वाऱ्याच्या वेगाने झोपाळ्याजवळ ती गेली. सगळा धीर एकवटून आपल्या भीतीवर मात करीत रेवतीने सुयशला उचलण्याचा प्रयत्न केला. तसा त्या बाईने रेवतीला हिसका दिला. रेवती भिंतीवर आपटली. पुन्हा रेवतीने उठण्याचा प्रयत्न केला, पण त्यावेळी तिने जोरात रामरक्षा म्हणायला सुरुवात केली. तसं तिचं विचित्र हास्य हळूहळू बंद झालं आणि तिने तिच्या कानावर हात ठेवला. तसं रेवतीने चपळाईने सुयशला उचललं आणि धावतच घराबाहेर पळाली. शेजाऱ्याच्या सावंतांचं दार ठोठावलं. सावंतांनी दार उघडलं. रेवतीला असं पाहून त्यांच्या सगळं लक्षात आलं. रेवतीला पाणी देऊन त्यांनी शांत केलं. सुयशला देवाऱ्यातील अंगारा लावला. नशीब चांगलं म्हणून वाचलात दोघं, सावंत काकू म्हणाल्या. तसे रेवतीने डोळे विस्पारले. मला माहीत आहे सारं. तुम्ही ज्या दिवशी आलात तेव्हाच तुम्हाला सगळं सांगणार होते, पण त्या बाईने आम्हाला त्रास दिला असता. नाईलाजाने गप्प बसलो. तू आज जिला पाहिलंस ती सुमती. कोण सुमती? रेवतीने विचारलं. देशपांडेंची सून. लग्नाला 10 वर्ष झाली तरी मूळबाळ झालं नाही. सासरच्या जाचाने तिला वेड लागलं. कोणाचंही मूल उचलायची आणि पळवायची. लोकांनी तिला मारहाण केली. तिचा जीव घेतला. रात्री अपरात्री ती लोकांना दिसू लागली. देशपांडेंचे कुटुंब घर सोडून मुंबईला गेले. हे घर एजंटकडून भाड्याने देतात, पण सत्य सांगत नाही. तुम्ही या घरातले दुसरे भाडेकरू आहात. याआधी सुमतीने एक जीव घेतलाय. दैव बलवत्तर म्हणून तुम्ही वाचलात. रेवती सावंत काकूंकडे पाहतच राहिली. तिने सुयशला घट्ट पोटाशी धरले. सकाळी सुनील आल्यावर त्याला सारी हकीकत सांगितली. तासाभरातच त्यांनी ते घर खाली केले. रेवती आणि सुयश तेथून निघून गेले. पण सुमती मात्र वाट पाहत आहे अजून एका नव्या शिकाऱ्याची. तर मित्रांनो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद.